श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना शुभ सकाळ आणि माझ्या व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा अनुभव आहे माझा स्वतःचा, पण 1 वर्षापूर्वीचा, ज्यावेळेस की मी गुरुचरित्र पारायणाला बसले होते. दत्त जयंतीच्या काळातला आहे हा अनुभव. दत्त जयंतीत मी गुरुचरित्राच्या पारायणाला बसले होते 7 दिवसाच्या. तर त्यावेळेस आलेला अनुभव आहे. मी पारायण करत असताना मला असं व्हिडिओ वगैरे बघितलं होतं किंवा ऐकलं होतं 7 दिवसात महाराज घरी येऊन जातात, महाराज असं सगळ्यांना प्रचिती वगैरे देतात, दर्शन देतात. मला पण पारायण करून 6-7 दिवस झाले. तर मग मी महाराजांना म्हटलं, महाराज सगळ्यांना प्रचिती येते, सगळ्यांना अनुभव येतात, काही ना काहीतरी दिसतं, तर मला कसं काय काहीच म्हटलं अजून अनुभव आला नाही, काय नाही. असं 6वा-7वा दिवस होता, पारायणाचं उद्यापन वगैरे होतं. त्याच्या आदल्या दिवशी काहीतरी असं एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू गेटपाशी आलं होतं. मग तसं दरवेळेस येतात कुत्र्याची पिल्लं, पोरं आणतात घरात, खायला प्यायला घालतात, म्हणजे खेळतात त्यांच्याबरोबर. मी बाहेर तर ते निघून जातात, नसेल तर परत मिस्टर कुठेतरी सोडून येतात. 2-3 वेळा झाले असं. मग आम्ही कुठेतरी हॉटेलवर, गॅरेजवर असं कुठेतरी सोडतो त्यांना, खायला प्यायला भेटेल अशा ठिकाणी. मंदिरात वगैरे नेऊन सोडले की तिथं असतं काहीतरी खायला जातात. घेऊन आला, मग आम्ही त्याला आंघोळ घातली, म्हणजे पोराने खायला वगैरे दिलं. मग काळं होतं, छान होतं. मग मग पोरं सारखे हात लावायला लागले आणि मी कपडे भांडीत होत होते. म्हटलं आणि इकडं, आणि ऊन पण पडलं होतं. मग म्हटलं आणि इकडं धू त्याला, म्हणलं आपण स्वच्छ, आणि घाल खायला आणि बघू म्हणलं परत काय होतंय. आणि आम्ही त्याला खायला वगैरे दिलं, आंघोळ घातली. आणि परत सोडायचं म्हटलं तर 1-2 दिवस ते चांगलं इकडे इकडे हिंडायला लागलं, काय त्रास देणं काय नाही. कोपऱ्यात असं गेटच्या एका जाऊन बसायला लागलं, तर जाऊ दे परत सोडायला 1-2 दिवसानं म्हणून तसं ठेवलं. आणि मग मी केंद्रात गेले. मग आमच्या काकूंना तिथे विचारलं, म्हटलं मी पारायणाला बसले होते आणि पण मला तर काय अनुभव आला नाही, काय नाही. असं असं पारायण पूर्ण झालं, सकाळी उठून केलं, म्हणजे कसं काय काय केलं सगळं सांगितलं. आणि मग मी म्हटलं हे कुत्रा आले आणि मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवते. ते त्या दिवशी श्वान, म्हणजे आता आपल्या भाषेत म्हणायचं तर स्वामी सेवेकराच्या, त्याला आपण श्वान म्हणू शकतो. तर म्हटलं असं असं छोटंसं पिल्लू घरात आले आणि मग मी पारायण केलं, उद्यापन केलं, तर त्या दिवशी पण ते तसंच होतं. मग मी हा अनुभव माझा केंद्रात त्या दिवशी सांगितला, म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी. आणि मग ते आम्ही खायला स्वामींना ताटं वगैरे केलं, तर ते सगळं ताटाभोवती असं फिरत होतं. मी 2 दिवस पुन्हा दत्त जयंतीची पूजा मांडली, पौर्णिमेची, सत्यनारायणची, तर ती कथा ऐकत बसलं होतं. असं खूप छान गोड बाळासारखं असं वाटतच नव्हतं ते श्वान आहे किंवा काय, छोटं आहे कुत्र्याचं पिल्लू, की आजच आपल्या घरात आलं किंवा काय. एवढं त्याला घरातलं सगळं माहीत असल्यासारखं ते सगळीकडं फिरून यायचं शांतपणे वगैरे. मी कथा पोथी वाचत बसली की माझ्या बाजूला मांडीखाली बसत होतो. खूप छान फिरलं. मग मी 2-3 दिवसांनी केंद्रात गेल्यानंतर काकूंना विचारलं, म्हटलं असं असं झाले त्या दिवशी, आणि असं असं म्हणजे पिल्लू आले घरात आणि जातच नाही, आणि खूप छान शाण्या बाळासारखं सगळं ऐकतंय, करतंय, बघतंय आणि फिरतंय सगळीकडं. तर मग मला त्या दिवशी काकू म्हणल्या, हा तुम्ही म्हणत होता ना स्वामी महाराजांना की अनुभव द्या, अनुभव द्या, तर साक्षात स्वामी महाराज, दत्त महाराज तुमच्या घरी श्वानाच्या रूपाने आलेले आहेत राहायला. आणि ते खरंच झालं. अक्षरशः आम्ही किती पण आले तर पिल्लं वगैरे अशी छोटी दिसली गेटच्या बाहेर तर तेवढ्यापुरतं घेऊन येतो, खायला प्यायला घालतो. 1-2 दिवस ते एवढे घाण वाटतात, एवढं खराब, असं म्हणजे ठेवूनच घेऊ वाटत नाही मला. बऱ्याच वेळा आम्ही असे सोडून दिलेले आहेत किंवा हकलून वगैरे गेटपासून, पण ह्याला अजिबात आम्ही सोडलेलं नाही. आता ह्याला वर्ष झालं काल तर दत्त जयंतीला. त्याचं आम्ही 4-4 हजार, 3-3 हजार दवाखाना करतो महिन्याला. त्याला मध्ये सलाईन वगैरे लावले होते, औषध गोळ्या, त्याचे इंजेक्शन वगैरे सगळं पूर्ण केले. परत आम्हाला त्याला अजिबात सोडू वाटलेलं नाही आणि आम्ही त्याला सोडलं पण नाही. आणि साक्षात त्याच दिवशी माझा नैवेद्य स्वामी महाराजांनी खाल्ला. मी तुम्हाला पुढं व्हिडिओ दाखवते. तो पण व्हिडिओ मी सगळ्या क्लिप आधीच्या होत्या ते जोडल्या आहेत व्हिडिओला. तर तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा, तुम्हाला दिसेल की स्वामी महाराजांनी नैवेद्य खाल्लेला पण ग्रहण केला. शेवळ्याची खीर खाल्ली आहे 2दा झालं. एक वरण भात होता, आमटी भात होता, आमटी आणि भाताचं असं घास ठेवलं होतं, त्याच्यावरती पण असं हे केलं होतं, घास मोडून घेतला होता, भात वगैरे असं बाजूला सांडला होता आणि खाल्लेला होता. म्हटलं नाही हे विस्कटलं आहे, म्हटलं असा भात विस्कटला नाही, महाराज कुठलं खाऊन जातात म्हणले, विस्कटलं असेल कशांतरी. तेच बघून बाजूला नजर करेपर्यंत माझी खिरीची वाटी होती, त्यात असं महाराजांनी बोट ओढून खीर खाल्लेली. त्यात मी आज वर्ष झालं ते फोटो आणि व्हिडिओ मी ठेवले होते मोबाईलमध्ये. असंच मी सारखं असं प्रचिती आली नाही आली, मला महाराजांचे काय झालं काय नाही म्हटलं की तो व्हिडिओ बघायचे. आज माझ्या सहज लक्षात आलं 2 दिवस झालं, म्हटलं हा आपल्याकडे व्हिडिओ पण आहे आणि ह्या महाराजांनी नैवेद्य ग्रहण केलेलं पण आहे, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे दाखवूया, म्हणून मग मी हा आजचा व्हिडिओ केला आहे. तर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा पुढे तुम्हाला मी तो व्हिडिओ तर आल्यानंतर पिल्लू कसं म्हणजे ते काय करत होतं काय नाही, कसं राहत होतं, कसं घरात फिरलं आम्ही, तो म्हणजे मी पारायण वगैरे करताना कसं जवळ येऊन बसायला लागलं होतं, ते नैवेद्य वगैरे मांडलं तर कशात सुद्धा त्याने तोंड घातलं नाही, तोंड लावलं नाही, काहीच नाही, एवढं शांतपणे असं बसलं होतं सगळं. आणि पुढे महाराजांनी नैवेद्य पण ग्रहण केलेलं आहे दत्तकाळात.
तर असे खूप अनुभव आहेत माझे. मिनटाला तर भरपूर येतात. महाराज आत्ता असं झालं तर लगेच असं होतं, महाराज लाईट गेली, आली पाहिजे, येते लाईट. महाराज गॅस एकदम खट लायटर दाबून जर पेटत नसेल तर महाराज लाईटवर गॅस का पेटेना म्हटलं की पटकन लायटर असं पेटतं. असे छोटे लहान मोठे तर खूप अनुभव आहेत. पण हा म्हटलं तर माझा हा पण खूप मोठा अनुभव आहे स्वामींचा. मग काकू म्हटल्या राहू द्या घरी बघा म्हटल्या, असं असं महाराजांच्या रूपात तेच घरी आलेले आहेत. तर खरंच ते श्वान घरी आले. तुम्हाला आता मी दाखवते. पण हे बघा मी आता बसले आहे व्हिडिओ करायला. तर हे बघा मी कुठे येऊन बसलेला आहे. तर हे बघा एवढं छान, एवढं बिनधास्त असतं ते. असं एकदम छान शाण्या बाळासारखं. त्याला खूप सगळं कळतं, कोण आलं कोण गेलं कुठं गेलं काय करतंय आपण कुठे आहे. तर बघा आता नाही दिसत आहे तुम्हाला, खाली आहे ते हे बघा. इथंच येऊन झोपले. आम्ही आता त्याला इथंच ठेवतो, म्हणजे सगळे इंजेक्शन वगैरे झालेले आहेत त्याची मी काळजी घेते भरपूर. पण असतं ते घरीच असतं. तर अशा प्रकारे हा माझा अनुभव आहे. आणि हे साक्षात आम्ही त्यांना दत्त महाराज, मग दत्त महाराजांच्या रूपात त्या श्वानाला म्हणजे मानतो. खूप छान आहे ते, खूप म्हणजे खूप हुशार, खूप छान आहे, सगळं कळतं त्याला. आपण काय बोललेलं जा थांब मी आले जाऊन बस चल वर, खाली चल, असं वर कोण गेले की पायऱ्या वगैरे चढत जाऊन वर बसतं. मी तुम्हाला ते पण फोटो असतील तर दाखवते. स्लॅपवर जाऊन ते बसतं सगळं बाहेर बघत. तर चला व्हिडिओ खूप मोठा होईल. अजून पुढचा व्हिडिओ आहेच, तुम्हाला व्हिडिओच्या क्लिप मी जोडल्या आहेत त्या पण बघा. आणि श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. असंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि तुम्हाला कोणते माझे व्हिडिओ ऐकायला आवडतील भरपूर, म्हणजे मलाच कळत नाही की मी कशावर व्हिडिओ बनवू आणि कशावर नाही. अनुभव म्हणले तर माझे सेवेकरांचे केंद्रातल्या बाहेरच्या पण बऱ्याचशा सेवेकर अनुभव माझ्याकडे असतात आलेले आहेत. तर तुम्ही म्हटला अनुभव सांगत जावं ताई रोज व्हिडिओत, किंवा कधी अनुभवाचा किंवा कधी माहितीचा द्या म्हटला तर तो पण मी बनवत जाईल. आता मला काल मेसेज आला होता की ताई तुम्ही रोज स्वामींच्या काय सेवा करता. तर मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकर शेअर करेन की मी स्वामींच्या काय सेवा करते, घरात काय नाही त्या. मग त्या सेवा तुम्हाला स्वामींच्या काय सेवा असतात, काय नाही, काय करायचं त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे की अनुभव पाहिजेत कोणाकोणाचे. बरेचसे असे अनुभव आहेत माझ्याकडं, लिखित स्वरूपात पण आलेले आहेत किंवा माहिती असलेल्या आहेत आजूबाजूवाल्यांना किंवा ज्यांना आले आहेत त्यांना केंद्रात वगैरे. ते पाहिजे आहेत का सांगा, माझे अनुभव किंवा मी काय सेवा करते. तो कमेंटमध्ये तुम्ही मला विचारा कशावर व्हिडिओ बनवते काय नाही, तुम्ही सांगा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया ते. किंवा मग महाराजांच्या लीला पाहिजे असतील तर महाराजांच्या लीला पण भरपूर आहेत, त्याचे पण माझ्याकडं ग्रंथ आहेत किंवा पुस्तकं आहेत, त्या पण तुम्ही विचार. मी महाराजांच्या लीलासुद्धा तुम्हाला रोज वाचून दाखवू शकते किंवा सांगू शकते. म्हणजे मी स्वतः त्या लीलांचा अभ्यास करून घेऊन किंवा मला ज्या तरी माहीत आहेत महाराजांनी कुठं कुठं काय काय केलं काय नाही, त्या तरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. मग तुम्हीच कमेंट करा की नक्की मी कशावर व्हिडिओ बनत जाऊ काय नाही. आणि हे माझे अनुभव तर तुम्ही साक्षात मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे, माझे सगळे अनुभव तुम्हाला पुराव्यासहित बघायला भेटतील किंवा ऐकायला भेटतील. त्याच्यामुळे बघा तुम्ही ह्या व्हिडिओचा आनंद घ्या. किंवा काय प्रचिती आहे काय नाही, स्वामी महाराज आहेत की नाही किंवा काय, ते तुम्ही साक्षात तुमचं तुम्ही बघा डोळ्याने. श्री स्वामी समर्थ. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. इथं तुम्ही बघू शकता मी क्लिप त्यावेळेस असं उभा मोबाईल धरून शूट केलं होतं घरच्या घरी आम्ही असंच. त्याच्यामुळे हे असं दिसतंय तुम्हाला, उभ्या साईजमध्ये लहान दिसायला लागलेलं आहे. तर हे बघा पोथी वगैरे लावली होती, पूजा होती, तर ते त्याचं अंथरूण इथं टाकलं होतं. पण ते जाऊन तिथं पूजेसमोरच असं जाऊन बसायचं. हे बघा अजून भरपूर ते घरात कसं खेळत होतं काय नाही, खेळायचं मुलांबरोबर, पकडापकडी वगैरे खेळायचं. आतासुद्धा तसं करतं, पकडापकडी वगैरे खूप खेळतं, एखाद्या लहान बाळासारखं खेळतं घरात. कोणाला चावत नाही काय नाही, दातसुद्धा लावत नाही. तर बघा मी आता तुम्हाला डिस्टर्ब करत नाही, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की मांडा. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका अजिबात. आणि कमेंटमध्ये तुमचं काय मत आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कमेंटमध्ये. हे बघा.
चला तर मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय.